नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मी आज तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेली आहे. ती कथा मी तुम्हाला माझ्या शब्दामध्ये मांडणार आहे. ही कथा ऐकताना तुम्हाला नक्कीच खूप मजा येईल. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. माझ्या नवऱ्याची बदली झाल्यावर आम्ही नवीन ठिकाणी राहायला गेलो. ती सोसायटी खूप मोठी होती. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. समोरच्या फ्लॅटमध्ये काही कॉलेजचे तरुण राहत होते. नवरा कामावर गेला की मी रोज खिडकीमध्ये जाऊन पेपर वाचायची. एक दिवस एक मुलगा व्यायाम करत असताना मला दिसला. त्याचं पिळदार शरीर बघून मी स्वतःचं भान हरपून बसले. मला काय करावं हे काही कळत नव्हतं. त्यानंतर त्याने मला बघितलं व माझी झालेली अशी अवस्था बघून त्याने खिडकीमध्ये येऊन हलवू लागला. मी त्याला घरी येण्याचा इशारा केला. पुढे काय झाले ते आता तुम्हीच ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरुणा. मी एक लग्न झालेली विवाहित स्त्री. झालं असं की माझा नवरा चांगल्या कामाला होता. त्याची सारखी या शहरातून त्या शहरामध्ये बदली होतच राहायची. आमच्या लग्नाला नुकतीच आता 2 वर्ष पूर्ण झाली होती. पण मी या 2 वर्षामध्ये जवळपास 5 ते 6 ठिकाणी त्यांची बदली झाली होती. मला या गोष्टीचा खूप कंटाळा आला होता. सातत्याने इकडचं सामान तिकडं ठेवणं व तिकडचं सामान पुन्हा इकडं ठेवणं, त्यामुळे खूप कंटाळा येऊन गेला होता. तसाही त्यांचा काम हे खूपच चिडचिडीचं असल्यामुळे त्यांना मला वेळही देता येत नव्हता. पण आता झालं असं की मी काही दिवस इकडे तिकडे मन गुंतवू लागले. संध्याकाळी एकदा ते घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, अगं अरुणा, माझी आता पुन्हा बदली झाली आहे. हे ऐकताच माझं डोकं चांगलंच भडकलं. काय करावं, नेहमीप्रमाणे तुमचं चालूच असतं असं म्हणून मी धुसफूस करत स्वयंपाकघरात गेले व काम करायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे 2-3 दिवसांनी पुन्हा एकदा टेम्पो आमच्या रूमजवळ आला. सर्व सामान भरून आम्ही पुन्हा नवीन शहराच्या दिशेने निघालो. आम्ही ज्या ठिकाणी राहणार होतो ती एक उंच अशी सोसायटी होती. तेथील आम्ही एका सोसायटीमध्ये 3ऱ्या मजल्यावर राहणार होतो. सर्व सामान आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये ठेवून दिलं. सर्व काही व्यवस्थित करता करता व सगळ्या गोष्टींची सवय होण्यात व तेथील वातावरणामध्ये रुळण्यामध्ये आम्हाला जवळपास 2-3 आठवडे गेले. आता घरातील कामं हळूहळू कमी झाली होती. त्यानंतर मी जेव्हा मला वेळ भेटायचा व नवरा कामावर गेला की मी पेपर घ्यायची व माझ्या बाल्कनीमध्ये जाऊन तो वाचत बसायचे. एकदा झालं असं की आमच्या फ्लॅटच्या समोरच्या खिडकीतून काही मुलं मला दिसली. आमच्या शेजारी राहणाऱ्या काकूंना विचारल्यानंतर असं कळालं की ते कॉलेजचे तरुण आहेत म्हणून. आता मी एकच गोष्ट जास्त बघत राहायची. जेव्हा ती मुलं त्यांची घरातील सर्व कामे करायची, मी त्यांच्याकडे बघून फक्त काही गोष्टींचा विचार करत राहायचे. एकदा झालं असं की मी नवरा कामाला गेल्यावर नेहमीप्रमाणे पेपर वाचत गॅलरीमध्ये बसले होते. तेवढ्यात मला त्या फ्लॅटमध्ये फक्त एकच मुलगा दिसला. तोही त्याच्या शॉर्टवर व्यायाम करत होता. त्याचं शरीर हे भलतंच घामाने भिजलेलं होतं. त्यातल्या त्यात त्याने त्याचं व्यायाम करत असताना कसलेलं शरीर हे तो हातपाय लांब करून बघत होता. त्यामुळे तो अजूनच जास्त आकर्षित मला दिसत होता. काय करावं मला काही कळतच नव्हतं. मी स्वतःचं भान हरपून बसले. मी माझा हात एक वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेले व तिथेच तो हात फिरू लागला. मी बाल्कनीमध्ये बसून हे सर्व करते याचं मला भानसुद्धा राहिलं नव्हतं. आता त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्याने पूर्ण विंडो उघडून दिली व माझ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम करू लागला. मीही
त्याच्या त्या शरीराचा आनंद घेत होते. थोड्या वेळात तो खिडकीजवळ आला व त्याने हळूच त्याची खाली केली. त्यानंतर त्याने भलं दांडूक बाहेर काढून मला दाखवून मागे पुढे करू लागला. आता काय करावं हे मला काही कळतच नव्हतं. मी अक्षरशः पूर्ण भानच हरपून बसले होते. मी त्याला घरी येण्याचा इशारा केला. त्याने पटकन विंडो बंद केली. त्यावरून मला कळालं की तो आपल्या घराच्या दिशेने येतोय. माझ्या मनामध्ये विचारांचं प्रचंड काहूर माजलं. काय करावं काही कळतच नव्हतं. आपण करतोय ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य हे सुद्धा मला कळत नव्हतं. जर ही गोष्ट नवऱ्याला कळाली तर आपलं काय होईल हेही मला ठाऊक होतं. पण नवरा एकदा कामावर गेला की रात्रीच घरी येतो हे सुद्धा मला माहीत होतं. पण अरुणा, तू करतेस ती योग्य आहे का असं सारखं माझं मन मला सांगत होतं. शेवटी मी मनाचा निश्चय करून उभी राहिले. त्याने दरवाजा वाजवला. मी धडधडत्या हृदयाने दरवाजा उघडला. समोरच तो उभा होता. असं वाटलं होतं की क्षणात त्याला मिठी मारावी. पण मी त्याला आतमध्ये येण्याचा इशारा केला. इकडे तिकडे बघून पटकन दरवाजा बंद केला. त्यानंतर तो म्हणाला, तुम्ही मला इकडे का बोलावलं? तेव्हा मी त्याला म्हणाले, अरे तुला तर माहीतच आहे की तुझं असं पिळदार शरीर बघून कोणती महिला तुला घरी बोलवणार नाही. असं म्हणताच तो हसू लागला. थोड्या वेळात झालं असं की तो मला म्हणाला, मला पाणी मिळेल का? मी त्याला पाण्याचा ग्लास घेऊन आले. पाण्याचा ग्लास घेतल्यानंतर तो ते पाणी गटागटा पिऊ लागला. आता पुढे झालं असं, तो पाणी पित असताना त्याचं काही पाणी त्याच्या छातीवर पडलं. त्यातून त्याच्या छातीचा आकार हा भलताच मोहक वाटत होता. मी त्याच्या हातातून ग्लास घेतला व डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन बसले. तो म्हणाला, इतकी काय घाई आहे का तुम्हाला? तुमचं नाव तर सांगा मला. मी त्याला अरुणा म्हणाले. तो म्हणाला, नावही तुमच्यासारखंच खूप छान आहे वाटतं. मी म्हणाले, हो. त्यानंतर तो म्हणाला, बहुतेक तुमचा नवरा काही कामाचा दिसत नाही आहे. असं तो म्हणताच माझ्या डोक्यामध्ये राग गेला. पण तो बोलत होता ते खरंसुद्धा असल्यामुळे मी शांत बसले. आता थोड्या वेळात हळूहळू मी त्याचा हात माझ्या हातात घेतला. आमच्या हाताची बोटं आम्ही एकमेकांच्या बोटांमध्ये घालून ती एकमेकाला भिडवू लागलो. काय करावं हे खरंच काही कळतच नसल्यामुळे शेवटी त्याने मला बेडवर ढकलली व तो माझ्यावर येऊन स्वार झाला. त्यानंतर पुढे जवळपास 4 ते 5 तास त्याने माझ्या जोडीला वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम केला. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा मी त्याला घरी बोलावून त्याला माझ्यासोबत व्यायाम करायला लावायचे. तर तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या कथेत. धन्यवाद.